आम्ही ऑस्ट्रेलिया ट्रिपवर आहोत। 6 दिवसांची आमची ट्रिप आहे। त्याच्यामध्ये पहिले 3 दिवस जे आहेत ते आमचे मेलबर्न आहे। त्याच्यानंतर आम्ही भेट दिली ती नॅशनल व्हिक्टोरिया गॅलरीला। नॅशनल व्हिक्टोरिया गॅलरी ही सर्वात मोठी आर्ट गॅलरी आहे। इथे जवळजवळ 76,000 आर्टचा संग्रह त्यांनी इतक्या सुंदर तरीकेने सजवलेला आहे की ते बघून आपल्याला मनाचं पारणं फिटून जातं। त्याच्यानंतर आम्ही भेट दिली ती मेलबर्नच्या टाउन हॉलला। हा एक इथला खूप मोठा टाउन हॉल आहे की ज्याच्यामध्ये हे कल्चरल ॲक्टिव्हिटीज, लाईव्ह म्युझिक परफॉर्मन्सेस, मॅरेजेस, रिसेप्शन्स, एक्झिबिशन्स हे सगळे इथं अरेंज केले जातात। हे आहे मेलबर्नचं ट्रेन स्टेशन, ज्याला फ्लिंडर्स स्ट्रीट रेल्वे स्टेशन असं म्हटलं जातं। आणि आपण इथं बघितल्यानंतर आपल्याला नक्कीच व्हीटी स्टेशनची आठवण येऊ शकते। त्याच्यानंतर आम्ही इथल्या प्रसिद्ध पॅट्रिक कॅथेड्रल तिथं भेट दिली। तिथं भेट दिल्यानंतर तिथं एक उंच अल्ट्रास आहे, अतिशय भव्य दिव्य आहे। तिथं त्यांनी रंगीत काचांच्या विंडोज बनवलेल्या आहेत, त्या इतक्या सुरेख आहेत। त्याच्यानंतर आम्ही इथल्या गार्डनला व्हिजिट दिली। त्या गार्डनचं नाव आहे फिट्जॉय गार्डन आणि तिथंच आपल्याला द ग्रेट कॅप्टन कुकचं घर पण पाहायला मिळतं। तिथं फुलांनी सजवलेल्या बागा आहेत। दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो ते मेलबर्न क्रिकेट ग्राउंडला भेट द्यायला। या ग्राउंडबद्दल इथं त्यांनी फेमस जी हे त्यांचं नाव आहे, तर सगळ्यात मोठं ग्राउंड आहे इथलं। इथं आल्यानंतर आपल्याला आपले जे भारतीय क्रिकेटर्स आहेत त्यांनी इथं गाजवलेल्या ज्या मॅचेस आहेत त्यांची एक झलक आपल्याला पाहायला मिळते। त्याच्यानंतर आम्ही एक ट्राम राईड घेतली की जी आम्हाला पूर्णपणे शहराचा फेरफटका करून आणली। ट्राम राईडची जी सहल होती ती अतिशय सुरेख होती। त्याच्यामध्ये आम्ही एक वेगळा अनुभव घेतला। सकाळी द ग्रेट ओशन रोडला भेट दिली। ग्रेट ओशन रोड हा 240 किलोमीटरचा खूप सुंदर प्रवास आहे की त्याच्यामध्ये आपल्याला इथल्या समुद्र किनारा की ज्याला आपण एंडलेस सी म्हणतो, म्हणजे इथून पुढे खाली सगळं पूर्णतः सीच आहे, तर त्याचा एक बघायला अनुभव मिळतो। त्याच्यानंतर कॅम्बेल नॅशनल पार्कला व्हिजिट दिली। तिथं आम्हाला एक हेलिकॉप्टर राईड होती की जी हेलिकॉप्टर राईड आम्हाला 12 अपॉस्टल्सला घेऊन जाणार होती। अपॉस्टल्स हे जे आहेत ते लाईमस्टोनवर, म्हणजे आपल्या समुद्राच्या पाण्याचा मारा करून लाईमस्टोनचे जे अपॉस्टल्स झालेले आहेत ते आहेत। संध्याकाळी आम्ही फिलिप आयलंडकडे रवाना झालो। फिलिप आयलंडमध्ये पेंग्विनची परेड असते की जी पाहण्यासाठी सगळेजण संध्याकाळी वाट बघतात। पेंग्विन दिवसभर समुद्रामध्ये जाऊन आपल्या पिलांसाठी अन्न गोळा करतात। ज्यावेळेस सूर्यास्त होतो त्यावेळेस ते समुद्रातून बाहेर येतात। ते जे सगळे घरी येणारे पेंग्विन्स असतात ते मिळून मिसळून येतात। त्यांची जी परेड असते
त्याला पेंग्विन परेड म्हणतात. तर ही पेंग्विन परेड पाहताना त्याचा एक वेगळा अनुभव आम्हाला संध्याकाळी पाहायला मिळाला. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी आम्ही कॅनबेरासाठी रवाना झालो. कॅनबेराचा आमचा हा विमान प्रवास सकाळी होता. कॅनबेराबद्दल असं सांगितलं जातं की कॅनबेरा ही ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे आणि कॅनबेरा राजधानी त्यांनी बनवताना तिथं एक माउंट ॲन्सली आहे की जिथून त्यांनी कॅनबेरा शहराची रचना पूर्णतः आखली. 1988 मध्ये कॅनबेरा पार्लमेंट हाऊस ही बिल्डिंग त्यांनी ओपन केली. And now it is on loan down at the National Portrait Gallery, so they don't always stay right here on the walls either. We swap them from different galleries as well. लोकशाहीचं सगळ्यात मोठं प्रतीक म्हणजे ही कॅनबेराची पार्लमेंट हाऊस आहे की जी पार्लमेंट हाऊस पाहताना आपल्याला तिथल्या आतले सदस्यांची रचना ही त्यांनी आम्हाला पूर्णपणे दाखवली. आणि पार्लमेंट हाऊसमध्ये आम्ही लंच घेतल्याचा अनुभव पण आमचा खूप सुरेख झाला. त्याच्यानंतर आम्ही आलो सिडनीला. सिडनीला आल्यानंतर सिडनीला पहिल्या दिवशी आम्ही सिडनी क्रिकेट ग्राउंडला गेलो. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर आणखीन आमच्या आठवणी ताज्या झाल्या. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर गेल्या जेव्हा आम्हाला त्यांनी आत एंट्री दाखवली तेव्हा तिथं I'm going to Australia and I will reclaim those ashes. And it's a bit of, again, a long... त्यांनी विराट कोहलीच्या, सचिन तेंडुलकरच्या, धोनीच्या ज्या आठवणी सांगितल्या त्या बघून आम्ही आणखीन खुश झालो. त्याच्यानंतर आम्ही भेट दिली ती सिडनी टॉवरला भेट दिली. सिडनी टॉवर हे 360 व्ह्यू सिडनी स्कायलाईन आहे. तिथून आपल्याला सिडनी शहराची पूर्ण रचना पाहायला मिळते. तो बघण्याचा अनुभव पण खूप वेगळा होता. त्याच्यानंतर आम्ही सहल केली ते सिडनी वाईल्ड लाईफ झू. ऑस्ट्रेलियाची जी वाईल्ड लाईफ आहे त्याचा पूर्णतः अनुभव ते मिळतो. ऑस्ट्रेलियामध्ये एक आहे की त्यांनी जो नेचर प्रिझर्व केलेला आहे त्याच्यामध्ये वाईल्ड लाईफचे सगळे ॲनिमल्स आहेत त्यांना त्यांनी प्रिझर्व केलेलं आहे. त्या ॲनिमल्सच्या ज्या बाकीच्या प्रजाती आहेत त्या सगळ्या त्यांनी आपल्याला दाखवल्या. त्याच्यानंतर आम्ही भेट दिली ती सी लाईफ ॲक्वेरियम. सी लाईफमध्ये सी लाईफचे जे विविध प्रकारचे मासे आहेत, विविध प्रकारची जी आतली नैसर्गिक रचना आहे ती सगळी त्यांनी कृत्रिमरित्या इतकी सुंदर सजवलेली आहे, सुंदर प्रिझर्व केलेली आहे की ते पाहून आपल्याला खूप 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 छान वाटतं. तो एक अनुभव आमच्यासाठी खूप सुरेख होता. ब्रिजची रचना त्यांनी इतकी सुंदर पद्धतीने केलेली आहे. सिडनी हार्बर ब्रिज हा एक 400 मीटरचा ब्रिज आहे की ज्याच्यामध्ये 4 रेल्वे ट्रॅक आहेत, 1 हायवे आहे आणि 2 पादचारी मार्ग आहेत. आज आम्ही आलेलो आहे हार्बर ब्रिजच्या शेजारी ओपेरा हाऊसला आणि ओपेरा हाऊस हे आणखीनच सुंदर वास्तू आहे त्यांची बनवलेली आणि ती आम्ही आज बघत आहोत. ओपेरा हाऊसमध्ये 7 थिएटर्स आहेत. त्याच्यामध्ये कन्सर्ट हॉल्स आहेत, त्यानंतर बॅलेट्स होतात, ओपेरा होतात आणि तिथे लाईव्ह शो चालू असतात. संध्याकाळी आम्हाला
एक क्रूज राईड होती. क्रूज राईड ही सिडनी हार्बरवरच होती. क्रूज राईडवर आम्हाला फ्रंट डेस्कवर बसण्याची संधी मिळाली. आम्ही सिडनी हार्बर ब्रिज तिन्ही बाजूनी बघून आपल्याला खूप 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 छान वाटतं. हे सगळं पाहता आम्हाला ऑस्ट्रेलियाबद्दल एक सुरेख आठवणी पूर्णतः मनामध्ये आम्ही सगळ्या जमा केल्या आणि ह्या प्रकारे आमची ऑस्ट्रेलियाची ट्रिप ही अविस्मरणीय झालेली आहे.